वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज माझ्या मिनी ब्लॉगची सुरुवात झालेली होती डायरेक्टली माझ्या नेल्सपासनं, कारण की मला आलेली होती एक क्लायंट. म्हणजे क्लायंट पण नाही म्हणता येणार, ती माझी एक इंस्टाग्राममधली फॉलोअर्सच होती आणि ती इतकी क्यूट होती. म्हणजे ती नंदुरबारवरनं आलेली, तिचं नाशिकमध्ये काहीतरी काम होतं, सो ती माझ्याकडे नेल्स करायला आली आणि येताना माझ्यासाठी बुके घेऊन आलेली, जे की मला इतकं भारी वाटलं. म्हणजे खरंच सांगते, काही काही माझी इन्स्टा फॉलोअर्स इतके भारी आहे ना, म्हणजे जेव्हा पण मला भेटताना अशी कॉम्प्लिमेंट देताना मला इतकं भारी वाटतं. आणि ही मुलगी अजून माझ्यासाठी बुके आणलेलं तर मला इतकं भारी वाटलं. मग मी तिला बाय बाय केलं तिचे नेल्स झाल्याच्या नंतर आणि मी घरात आल्याच्यानंतर तो बुकेच बघत होती, कारण की मला खरंच खूप छान वाटलं. म्हणजे जेव्हा मला असं मुली कॉम्प्लिमेंट देतात, मुली असं काहीतरी करताना, तेव्हा खूप आवडतं. कारण की मुलांचं काय, मुलं तर प्रत्येक मुलीला कॉम्प्लिमेंट करतच असतात, नो डाऊट. पण मग असं मुलींनी केलं ना असं कॉम्प्लिमेंट वगैरे आणि असं काही बुके, म्हणजे यार मला आजपर्यंत मुलांनी सुद्धा बुके नाही दिला आणि मुलींनी दिला. मला इतकं भारी वाटलं, मी खूपच हॅप्पी होते. मग माझा हॅपीनेस मी तिथे एंड केला आणि त्यानंतर गेली कपडे वाळत टाकण्यासाठी वरती. मग पटपट कपडे वगैरे वाळत टाकले, कारण की मला जायचं होतं खाली, म्हणजे लहान्या मामांच्या घरी, कारण की तिकडे चालू होते पापड. कारण की तुम्हाला माहिती आहे आता उन्हाळा चालू आहे, तर पापड वगैरे कुरड्या वगैरे हे चालूच आहे. सो मग मी पटपट आवरून घेतलं घरातलं आणि त्यानंतर मग मी खाली गेली आणि खालच्या घरी, म्हणजे लहान्या मामांच्या घरी गेल्याच्यानंतर तिकडे पापड चालूच होती. तर मग लहान्या साक्षीने आमच्या डोसे बनवलेले होते, तर मग मी तेच खाण्यासाठी गेलेली होती. तर मग तिने मस्तपैकी गरम गरम डोसे काढून दिले आणि मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे इथे जेवण करत होतो. बाकीच्यांचे जेवण झालेले होते, आम्ही लेट गेलेलो. मग नंतर ताक वगैरे सुद्धा तिने दिलं. मग मस्तपैकी थंड थंड ताक पिलं आणि त्यानंतर मी वरती गेली, कारण की कुरडई सुद्धा आज बनवलेली होती. आणि माझं आहे ना, मला हे कुरडई खायला खूप आवडते. म्हणजे जेव्हा आहे ना आपण कुरड्या बनवतो तेव्हा जो त्याचा चीक असतो तो पण मला नाही आवडत आणि मला तळलेली कुरडई सुद्धा नाही आवडत खायला. पण मग हे असं जेव्हा आहे ना आपण कुरडई बनवतो तेव्हा ती अर्धी ओली ना अर्धी सुकी असते ना, ती खायला खूप आवडते. मी ते बसून एकटीनेच 2 कुरड्या खाऊन टाकल्या असेल. मग मी त्या कुरड्या वगैरे खाल्ल्या. मग मला भारी वाटलं. मग मी नंतर म्हटलं चला आता आपण घरी जाऊया. मग मी इथून तेच खाली उतरत होती आणि मग त्यानंतर मी आणि माझा भाऊ आम्ही आलो घरी. आणि घरी आल्याच्या नंतर काहीच जेव्हा मी माझा फोन बघितला, त्याच्यामध्ये मी बघितलं माझ्या सेकंड ID ला 100K फॉलोअर्स झालेले आणि मी इतकी खुश होते की सांगू नाही शकत. म्हणजे दुसऱ्या ID ला 200K प्लस झालेले फॉलोअर्स आधीच, आणि आता ह्या ID ला सुद्धा, म्हणजे ह्या ID ला सुद्धा मी मेहनत घेतलेली, डेलीचे व्हिडिओ वगैरे पोस्ट करण्याचं मला फळ भेटलेलं, जे की मी खूपच हॅप्पी होती. मी इतकी हॅप्पी होती की मी एकटीच नाचायला लागलेली, कारण की दुसरं तर कोणी घरात नव्हतं. सो मी माझा आनंद स्वतःच सेलिब्रेट केलेला. खरंच सांगते, मी इतकी हॅप्पी होती. सो मी पुढे काय झालं हे तुम्हाला नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये सांगेल, कारण की हा मिनी ब्लॉग खूपच मोठा झालेला. सो आजसाठी एवढंच. तर भेटूया आता आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या पण नाही म्हणता येणार, मी सेकंड पार्ट टाकेलच. सो बाय बाय आणि थँक्यू सो मच यार. हा बुके मी परत उघडून बघितलेला. सो यस, बाय.